मित्रांनो, मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत संचालित होतात त्याबद्दल ही अपडेट आहे। तर जे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहेत ज्याला आपण EMRS म्हणतो, तर हे जे स्कूल आहेत याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी म्हणजे हे स्कूल जे आहेत ते CBSEच्या धर्तीवर काय होतात, कार्यरत होतात। म्हणजे जे शिक्षण CBSEच्या मार्फत दिलं जाते, जसं विद्यार्थ्यांना दिलं जाते तसंच या स्कूलमध्ये सुद्धा केवळ आदिवासी समुदायाच्या विद्यार्थ्यासाठी दिलं जातं। मग याची जे प्रवेश घेण्याची जे प्रक्रिया आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर याच्या प्रवेश प्रक्रियेचे जे फॉर्म आहेत म्हणजे अर्ज करणं जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि त्या अर्जाची शेवटची तारीख जी आहे ते 31 जानेवारी 2026 आहे। म्हणजे 31 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घ्यावयाचा आहे। म्हणजे हा फॉर्म कुठे भरायचा आहे त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देतो। जे संबंधित प्रकल्प कार्यालय आहे म्हणजेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत। ज्या भागामध्ये तुम्ही काय करता शिक्षण घेता, म्हणजे मग एक जो विभाग आहे जसा नागपूर विभाग आहे किंवा नाशिक विभाग आहे, अमरावती विभाग आहे, ठाणे विभाग आहे, अशा विभागामध्ये जे प्रकल्प कार्यालय आहेत जिथे तुम्ही शिक्षण घेणार आहात त्यामध्ये काय आहे, हे स्कूल आहे। मग संबंधित जे प्रकल्प कार्यालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा फॉर्म मिळेल आणि तो फॉर्म घेऊन तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती भरून त्याच्यासोबत काही कागदपत्र जोडून त्याच्यामध्ये त्याची एक बोनाफाईड असेल 5वीची, जर तो 6वीसाठी प्रवेश घेत असेल तर मग उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड असेल, असे तुम्हाला काय करावे लागतील, डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र जोडावे लागतील आणि अर्ज करावा लागेल। अर्ज हा तुम्हाला संबंधित प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जे EMRS स्कूल जे आहेत त्या कार्यालयाअंतर्गत संचालित होतात, तर त्या कार्यालयामध्ये तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, अर्ज करावयाचा आहे। अर्ज हा संबंधित डेस्कला जाऊन तुम्हाला करता येईल किंवा तुम्ही टपालात सुद्धा टाकू शकता आणि शासकीय आश्रमशाळेचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये काय होईल, तुमचा तो अर्ज तुम्हाला द्यावयाचा आहे। तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तुम्हाला कुठलीही माहिती समजली नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। मग मी जे बोललो तुम्हाला की 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला काय करायचे आहे, फॉर्म भरून घ्यावयाचा आहे। म्हणजे ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची। मग परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर परीक्षेच्या स्वरूपाबद्दल जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊनच येईल। परंतु आता तुर्तास जे माहिती महत्त्वाची आहे की 31 तारखेपर्यंत आपल्याला 31 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरून घ्यावयाचा आहे। आणि हा फॉर्म कोणत्या कोणत्या वर्गासाठी, तर 5वी नंतर जे विद्यार्थी 6वीसाठी प्रवेश घेणार आहेत त्यांच्याकरिता आणि 6वी नंतर 7वी, 7वी नंतर 8वी अशा ज्या प्रक्रियेने तुम्ही काय करू शकता, विद्यार्थी अर्ज करू शकता। मग याची जे परीक्षेचा दिनांक आहे तो परीक्षेचा दिनांक आपण बघून घेऊयात। परीक्षेचा दिनांक आहे 1 मार्च 2026ला तुमची नियोजित परीक्षा आहे, म्हणजे परीक्षेची तारीख सुद्धा आलेली आहे। तर त्याकरिता तुम्हाला आधी अर्ज करणं गरजेचं आहे आणि तो अर्ज तुम्हाला 31 जानेवारीलाच करायचा आहे आणि आता तुमच्याकडे 10-12 दिवस शिल्लक आहेत। तर तुम्ही आधी फॉर्म भरून घ्या आणि परीक्षेची जे दिनांक आहे ते 1 मार्च असणार आहे आणि 6वी या वर्गाकरिता म्हणजे 5वी नंतर जो विद्यार्थी 6वी करिता प्रवेश घेत आहे तर त्याकरिता जी तारीख आहे ती तारीख तर हीच आहे, काय 1 मार्च आहे। परंतु जे वेळ आहे ती वेळ काय असणार आहे, तर वेळ असणार आहे सकाळी 11 म्हणजे परीक्षेची वेळ सकाळी 11 ते तुमची परीक्षेची वेळ असणार आहे 1 वाजतापर्यंत। आणि जे 7वी नंतरच्या वर्गासाठी म्हणजे 7वीसाठी आणि 7वीपासून पुढच्या वर्गासाठी जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्याकरिता म्हणजे परीक्षा दिनांक तर तेच आहे, म्हणजे कोणती 1 मार्चच आहे, परंतु त्याचा जो वेळ आहे तो 11 ते 2 असणार आहे। आणि याचं जर परीक्षेचं काही तुम्हाला स्वरूप जर माहिती पाहिजे असेल किंवा काय असते, परीक्षा कशी होते, याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा, तसा व्हिडिओ मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देईल। तर 2 तारखा लक्षात ठेवायचं आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, तर 31 जानेवारी असणार आहे आणि आपली परीक्षा कधी असणार आहे, तर 1 मार्च 2026 असणार आहे। तर ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि जे पण आपले आदिवासी बंधू आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा।
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू करण्यामागचा शासनाचा उद्देश जो आदिवासी जो प्रवर्ग आहे त्याला शिक्षणाच्या प्रवाहात कशा पद्धतीनं आणता येईल, गुणवत्तापूर्ण शिक्षण कशा पद्धतीनं देता येईल आणि त्यांच्यामध्ये अपेक्षित सामाजिक परिवर्तन आणि शैक्षणिक परिवर्तन कसं घडून येईल त्याकरिता या स्कूल शासनाने म्हणजे स्थापन केले आहेत आदिवासी विकास विभागाअंतर्गत. तर ही एक तुम्हाला अपडेट होती आणि मला ते वाटलं की ही खूप अपडेट गरजेची आहे, कारण शिक्षण हा आपल्या जीवाभावाचा विषय आहे. तर सगळ्यापर्यंत तुम्हाला नम्र विनंती आहे की जे विद्यार्थी आता 5वी नंतरचं शिक्षण घेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.